असं कधी वाटतं का की काही लोकांना गोष्टी इतरांपेक्षा लवकर कशा काय समजतात? मेहनत तर सगळीच करतात, पण काही जण पुढे निघून जातात आणि बाकीचे मागेच राहतात. मग एक विचार डोक्यात येतो आणि तो थोडा धोकादायक आहे. ही फक्त सरावाची कमतरता आहे की आपल्या मेंदूची क्षमता जन्मापासूनच ठरलेली आहे? आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा छडा लावणार आहोत. तर प्रश्न हा आहे, काही लोक जन्मतःच इतरांपेक्षा जास्त हुशार असतात का? आणि याचा संबंध त्यांच्या जातीशी, त्यांच्या वंशाशी असतो का? हा फक्त एक नैतिक प्रश्न नाहीये. हा आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. तर सुरुवात करूया एका धोकादायक प्रश्नाने. या पहिल्या भागात आपण त्या युक्तिवादांकडे बघणार आहोत जे सांगतात की यश आणि बुद्धिमत्ता हे सगळं आपल्या जीन्समध्येच लिहिलेलं असतं. आणि याची सुरुवात आपण थेट भारतातूनच करूया. बघा, 1944 मध्ये एक IQ स्टडी झाला होता आणि त्याचे आकडे जरा धक्कादायक होते. असं दिसलं की ब्राह्मणांचा ॲव्हरेज IQ स्कोअर 102 होता, तर शूद्रांचा 95. आता हाच डेटा वापरून अनेक वर्ष हे सांगितलं गेलं की समाजातली ही जी उतरंड आहे ती नैसर्गिक आहे, जेनेटिक आहे. पण खरंच या आकड्यांमागे फक्त जेनेटिक्स आहे का? आणि ऐका, ही काही नवीन गोष्ट नाहीये. याची मुळं खूप जुनी आहेत. अगदी 1839 मध्ये सॅम्युएल मॉर्टन नावाच्या एका माणसानं माणसाच्या कवटीचा आकार आणि त्याची बुद्धिमत्ता यांचा संबंध जोडला होता. आणि मग 1994 मध्ये तर एक वादग्रस्त पुस्तक आलं, द बेल कर्व्ह. या पुस्तकानं तर धुमाकूळच घातला. त्यांचा दावा काय होता की आपलं IQ 50 ते 80% तर अनुवंशिकच असतं आणि याचमुळे समाजात नैसर्गिकरित्याच उच्च आणि निम्न वर्ग तयार होतात. पण थांबा, आता या कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट येतोय. कारण जसं जसं विज्ञान पुढे गेलं तसं तसं या सोप्या सरळ जेनेटिक सिद्धांताला तडे जायला लागले. आता इथे गंमत बघा. दोन गोष्टी आहेत ज्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एकीकडे एक सिद्धांत आहे जो म्हणतो की आपलं जेनेटिक मेकअप, आपली बुद्धिमत्ता ही जन्मापासून ठरलेली असते, ती बदलत नाही. पण दुसरीकडे गेल्या 100 वर्षांचा डेटा काहीतरी वेगळंच सांगतोय. तो सांगतोय की जगभरात लोकांचा IQ स्कोअर सतत वाढतोय. आता विचार करा, जर जीन्स बदलत नाहीत तर मग हे कसं काय शक्य आहे? याच गोष्टीला फ्लिन इफेक्ट असं म्हणतात. जेम्स फ्लिन नावाच्या एका राजकीय शास्त्रज्ञानं हे शोधून काढलं की दर 10 वर्षांनी ॲव्हरेज IQ स्कोअर जवळपास 3 पॉइंट्सनी वाढतोय. आता ही वाढ इतकी फास्ट आहे की ती जेनेटिक बदलांमुळे होणं शक्य नाही. खरं तर ह्या एका शोधामुळे संपूर्ण जेनेटिक थिअरीच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मग आला शेवटचा आणि सगळ्यात मोठा धक्का. रिचर्ड लेव्हन्टिन या माणसानं हे सिद्ध केलं की आपण ज्याला वंश म्हणतो तो वैज्ञानिकदृष्ट्या अस्तित्वातच नाही. त्यांनी दाखवून दिलं की 90% जेनेटिक विविधता ही एकाच लोकसंख्येच्या आत असते, 2 वेगवेगळ्या लोकसंख्यांच्या मध्ये नाही. म्हणजे काय? तर 2 आफ्रिकन लोकांमध्ये जेनेटिकली जास्त फरक असू शकतो एका आफ्रिकन आणि एका युरोपियन व्यक्तीपेक्षा. याचा सरळ अर्थ काय? वंश किंवा रेस ही जैविक गोष्ट नाहीच. ती एक सामाजिक रचना आहे, एक गोष्ट आहे जी आपण बनवली आहे. ठीक आहे, आता हे सगळं विज्ञान थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि एका सोप्या गोष्टीतून समजून घेऊया की जर जीन्स नाहीत तर मग नक्की काय आहे जे यशावर परिणाम करतं. चला, आपण 3 लोकांच्या आयुष्याचा प्रवास बघूया. राहुल, राज आणि रोहन. समजा या तिघांची जेनेटिक क्षमता जन्मतः सारखीच होती, पण तरीही त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे झाले. कसे? पाहूया. फरक तर जन्मापासूनच सुरू झाला. राहुल, ज्याचा जन्म एका श्रीमंत घरात झाला, त्याला सुरुवातीपासूनच उत्तम पोषण मिळालं. घरातलं वातावरण एकदम तणावमुक्त होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत त्याच्या कानावर तब्बल 3 कोटी शब्द पडले होते. आणि दुसरीकडे आहे रोहन. त्याला जन्मापासूनच पोषक अन्नाची कमतरता होती. घरातलं वातावरण कायम तणावपूर्ण आणि त्याच्या कानावर पडले फक्त 3 लाख शब्द. हा जो फरक आहे ना, तोच पुढे जाऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा पाया ठरला. आणि मग आली शाळा. इथे तर ही दरी अजूनच रुंदावली. राहुल गेला एका अशा शाळेत जिथे वर्गात फक्त 25 मुलं होती आणि फोकस प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर होता. तर रोहनच्या शाळेत एका वर्गात 70 पेक्षा जास्त मुलं होती, जिथे शिकणं म्हणजे फक्त कसं तरी टिकून राहणं होतं. यालाच मॅथ्यू इफेक्ट म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे आधीपासूनच काहीतरी आहे त्याला अजून मिळत जातं आणि दरी वाढतच जाते. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, स्वतःची ओळख आणि लोकांची ओळख, म्हणजेच सोशल नेटवर्क. राहुलच्या मनात पक्क बसलं होतं की तो एक अचीवर आहे. राज स्वतःला ॲव्हरेज समजू लागला आणि रोहन, त्याला तर प्रत्येक पावलावर स्वतःला सिद्ध करावं लागत होतं. राहुलला नोकरीसाठी वडिलांच्या मित्रांचे फोन होते, तर रोहनकडे ना कोणतं नेटवर्क होतं ना कोणाचं मार्गदर्शन.
आता या गोष्टीतले काही आकडे बघूया जे आपल्याला दाखवतील की परिस्थिती किती मोठा फरक पाडू शकते. 3 कोटी हा आकडा परत एकदा बघा. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत एका उच्च वर्गातल्या मुलाच्या कानावर 3 कोटी जास्त शब्द पडतात. प्रत्येक शब्द मेंदूमध्ये एक नवीन कनेक्शन तयार करतो. हे अक्षरशः भविष्यातल्या बुद्धिमत्तेचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आता हा आकडा बघा, 9 ते 10 IQ पॉइंट्स. संशोधनातून हे सिद्ध झालंय की लहानपणी जर योग्य पोषण मिळालं नाही तर तुमच्या IQमध्ये कायमस्वरूपी 9 ते 10 पॉइंट्सची घट होऊ शकते. आणि विचार करा, भारतात जवळपास 50% मुलं कुपोषणाचा सामना करतात. याचा परिणाम किती मोठा असेल. 40% हा आकडा आहे भारतातल्या आर्थिक विषमतेचा. आपल्या देशातल्या टॉप 1% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे आणि खालच्या 50% लोकांकडे फक्त 5 ते 6%. ही जी प्रचंड मोठी दरी आहे ना, तीच संधींमध्ये आणि संसाधनांमध्ये फरक निर्माण करते. आणि मग येते ही एक अदृश्य गोष्ट, स्टिरियोटाइप थ्रेट. म्हणजे काय, तर ही एक प्रकारची मेंटल टॅक्स आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की त्यांच्या कामगिरीवरून त्यांच्या संपूर्ण समाजाला जज केलं जाईल, तेव्हा त्यांच्यावर एक प्रचंड मानसिक दबाव येतो. जी एनर्जी एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरायला पाहिजे ती या टेन्शनमध्येच निघून जाते. तर आपण परत फिरून आपल्या मूळ प्रश्नावर येऊया. जर यश जीन्समध्ये नाही तर मग ते कशात आहे? उत्तर आहे रचनेमध्ये. एक आर्किटेक्चर असतं यशाचं. चला तेच समजून घेऊया. तर मुद्दा अगदी सरळ आहे. यशाची ही रचना 3 टप्प्यांची आहे. पहिला टप्पा म्हणजे सुरुवातीचं वातावरण, हा तुमच्या बुद्धिमत्तेचा पाया आहे. दुसरा टप्पा म्हणजे शिक्षणाची क्वालिटी, ही त्या पायावरची इमारत आहे. आणि तिसरा टप्पा म्हणजे तुमचं सोशल नेटवर्क, हे त्या इमारतीला संधींची दारं उघडून देतं. आणि हेच उत्तर आहे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं. 1944च्या त्या स्टडीमध्ये जो IQचा फरक दिसला होता ना, तो जेनेटिक नव्हता. तो या रचनेमुळे तयार केला गेला होता. शतकानुशतके चालत आलेल्या एका अशा व्यवस्थेने जिथे एका मोठ्या गटाला शिक्षण, संपत्ती आणि संधींपासून मुद्दाम दूर ठेवलं गेलं होतं. हे एक वाक्य खूप महत्वाचं आहे. हुशार लोक शीर्षस्थानी आहेत म्हणून नाही, तर ते तिथे आधी पोहोचतात म्हणून. म्हणजे काय, तर अनेकदा जे लोक टॉपवर दिसतात ते जास्त हुशार असतात म्हणून नाही, तर त्यांना इतरांपेक्षा खूप आधी सुरुवात करण्याची संधी मिळालेली असते. हा गुणवत्तेचा नाही, तर संधींच्या विषमतेचा खेळ आहे. राहुलच्या यशाची रचना त्याला जन्मानेच मिळाली होती. ती त्याची निवड नव्हती. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आज आपण या रचनेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजू शकतो. आणि एकदा ते समजलं की जाणीवपूर्वक स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी एक चांगली रचना तयार करू शकतो. तर मग प्रश्न हा आहे की तुमची रचना काय असेल?